हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या रेसिपीज कट्टा या चॅनलमध्ये। तर आज मी करणार आहे वालाचं बिरडं। वालाचं बिरडं मला खूप आवडतं आणि खूप दिवसापासून इच्छा होती। तर मी 2 दिवस आधी वाल भिजत घातलेले होते आणि त्यानंतर ते सोलून घेतले आणि आता मी ते थोडेसे पाण्यामध्ये उकळत ठेवलेले आहेत। थोडेसे उकळून घ्यायचे म्हणजे छान शिजतात। त्यानंतर कढईमध्ये फोडणी करायची, जिरं, मोहरी, हिंग, हळद आणि मी एक बटाटा घातलाय त्यात। थोडेसे कमी वाटले म्हणून वाढवण्यासाठी मी त्यात एक बटाटा घातलाय, टोमॅटो घातलाय बारीक चिरून आणि त्यानंतर तिखट घातलेलं आहे। ही माझी कोकणी स्टाईल कोकणी पद्धतीने केलेलं वालाचं बिरडं आहे। तिखट घालायचं आणि तुमचा जो घरगुती मसाला असेल तो घातला तरीही चालेल किंवा गरम मसाला घातला तरीही चालेल। मी माझा घरगुती भाजका मसाला मला आईने दिलेला आहे तो मी घातलेला आहे। त्यानंतर वाल घालायचे उकळवलेले आणि परतून घ्यायचं। त्यानंतर थोडंसं झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं परतायचं आणि त्यानंतर ओलं खोबरं मात्र भरपूर घालायचं। कोकणात ओलं खोबरं खूप वापरतात, जास्त वापर असतो, त्यामुळे ह्या भाजीत ओलं खोबरं जास्त घातलं तर खूप छान लागतं। आणि त्यानंतर मस्त भाजी शिजवून घ्यायची आणि त्यानंतर भाजी शिजल्यावर त्यात मी थोडासा गूळ घातलेला आहे। तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडासा गूळ उकळला, गूळ शिजला, विरघळला की गॅस बंद करायचा आणि भाजी सर्व करायची। तर मस्त तयार आहे वालाचं बिरडं। तुम्ही सुद्धा